हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे. आणि आज सकाळपासून सगळे कामं अगदी लेट झाले, कारण लेट उठणं, लेट नाश्ता, लेट जेवण, सगळं लेट झालं. पण आता संध्याकाळी मी काय काय करणार आहे हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सध्या क्रिया झोपलेली आहे, मी सुद्धा तिच्यासोबत थोडासा आराम केला होता. तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 4. आता क्रिया उठल्यानंतर मी तिला खाली घेऊन जाईल आणि त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेऊ, दादा, मी आणि क्रियाला सुद्धा मी काहीतरी नाश्त्यासाठी देईल. तर तुम्हाला मी दाखवतेच मी पुढे काय काय करणार आहे ते. आणि हे पाय इथे क्रिया उठली आहे, आत्ता जस्ट उठली क्रिया. हाय कर क्रिया, हाय कर. तिचा सध्या मूड नाही आहे कारण ती आत्ता जस्ट उठली आहे, तर थोड्याने ती नक्कीच तुमच्याशी बोलेल. चला तर मग आता मी क्रियाला घेऊन खाली जाते. तर आत्ताच मी क्रियाची सगळी तयारी करून घेतली, तिचा ड्रेस वगैरे चेंज केला आणि आत्ताच आम्ही खाली आलो. तर आता मी तिला काहीतरी खायला देते आणि मी पण चहा पिऊन घेते. हाय कर. आता तिचं मूड अगदी फ्रेश झालेलं आहे म्हणून तुमच्यासोबत बोलते आहे. मग अशी तिचं मूड अजिबात नव्हतं म्हणून ती बोलतच नव्हती. तर आता मी पटकन चहा करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर मित्रांनो, आता मी, दादा आणि क्रिया चालू आहे क्रियाला गार्डनमध्ये घेऊन. तर आज संडे आहे म्हणून म्हटलं तिला आज गार्डनमध्ये घेऊन जाऊ. ती पण घरात खूप कंटाळते, तर आता मी तिला गार्डनमध्ये घेऊन जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत माझा जितकाही व्हिडिओ बघितला त्यात तुम्हाला थोडासा असा डिस्टर्बिंग आवाज येत असेल तर तुम्ही बघू शकता, आमच्या अगदी घराच्या बाहेरच बोरवेल खोदायचं काम चालू आहे. तर त्यामुळे तुम्हाला थोडासा डिस्टर्ब होत असेल व्हिडिओ बघताना, तर त्यासाठी मी तुमची खूप मनापासून माफी मागते. फायनली आता आम्ही इथे गार्डनमध्ये जाण्यासाठी निघालो आहोत. क्रियाच्या काही मैत्रिणीसुद्धा तिच्यासोबत येत आहेत गार्डनमध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की अचानक वातावरण इतकं खराब झालं होतं, इतकं पावसाचं वातावरण झालं होतं, खूप साऱ्या विजा कडकडत होत्या. तर आम्ही जास्त वेळ काही गार्डनमध्ये थांबलो नाही आणि आम्ही घरी जायला निघालो. आणि घरी आल्यावर मस्त अंडा बिर्याणीचा प्लॅन केलेला होता. तर माझ्या हस्बंडला तुम्ही बघू शकता, ते कधीच जास्त काम करत नाही, पण आता व्हिडिओ चालू होता म्हणून त्यांना फ्लॅश मारण्यासाठी ते सगळ्यांना डिश सर्व करत होते. इथे बिर्याणीमधून मी अंडे साईडला काढून ठेवले आहे. इथे मस्त गरमागरम बिर्याणी तयार केलेली आहे आणि बिर्याणीसोबत खाण्यासाठी मस्त रायता तयार केलेला आहे. आणि इथे आम्ही मस्त ब्लूटूथ स्पीकरवर जुने गाणे लावले होते आणि मस्त बिर्याणीचा आनंद घेत होतो. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.